महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी जेल भरो आंदोलन। विविध सामाजिक संघटनांच्या वतीने मोर्चा काढून करण्यात आले जेल भरो आंदोलन। बोधगया येथील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, 1949 चा कायदा रद्द करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीने जेल भरो आंदोलन करण्यात आले। शेकडो भीम अनुयायांनी बुलढाण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला, ज्यामध्ये शेकडो महिला पुरुष सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक स्वरूपात या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले। हा मोर्चा आज भारत मुक्ती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा ओबीसी मोर्चा यांच्या माध्यमातून या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय संरक्षक माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये 567 जिल्ह्यामध्ये 31 राज्यामध्ये हा मोर्चा म्हणजे जेल भरो आंदोलन आहे। हे जेल भरो आंदोलन या ठिकाणी महाबोधी विहार ब्राह्मणाच्या ताब्यातून 1949 चा कायदा रद्द करण्यासाठी, शेतकऱ्यांना हमी भाव मिळवण्यासाठी, केंद्र सरकारनं जे वक्फ बोर्डाचं जे बिल आणलेले ते बिल रद्द करण्यासाठी, आदिवासीच्या संदर्भात 2023 ला वन संरक्षणचा जो कायदा आहे तो रद्द करण्यासाठी, सोबतच ओबीसीची जातनीय जनगणना करणे, सोबतच या ठिकाणी ईव्हीएम मशीन हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपर लागू करण्यासाठी आज संपूर्ण देशभरामध्ये जेल भरो आंदोलन भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे आणि त्याची रास्त मागणी ही आहे की या देशामध्ये ईव्हीएम मशीन जी या ठिकाणी आहे ती ईव्हीएम मशीन रद्द होऊन बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्या पाहिजेत। ओबीसीची जातीनिहाय जनगणना ही केल्या गेली पाहिजेत आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी महापुरुषांचा अपमान या देशाच्या गृहमंत्र्यांनी केला त्यांचा राजीनामा या ठिकाणी व्हायला पाहिजे। सोबतच महाबोधी विहार हे जे ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये आहे ते महाबोधी विहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त व्हावे आणि महाबोधी विहारामध्ये बेटी ॲक्ट 1949 जो निर्माण केलेला आहे तो कायदा रद्द व्हावा या अनुषंगाने हे जेल भरो आंदोलन भारतातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी चालू आहे।